श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आज आहे होळी. तर होळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. तर होळी दिवशी काही उपाय सेवा नक्की केल्या तर मनातल्या इच्छा, घरातल्या नकारात्मक शक्ती, कामातले अडथळे, कामामध्ये यश प्राप्ती होते. तर ते कोणते उपाय आहेत जे केल्यामुळे आपल्याला खरंच फलप्राप्ती मिळत असते. तर सर्वात प्रथम आज होळी आहे. तर होळीमध्ये काही विशेष अशा गोष्टी जर अर्पण केल्या तर मनातल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात. तर सर्वात प्रथम होळीमध्ये काय अर्पण केल्याने मनातली इच्छा पूर्ण होते, तर होळीमध्ये एक नारळ अर्पण करायचं आहे, जेणेकरून आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तर एक नारळ घ्यायचं आहे. ते नारळ आपल्या घराच्या उंबरठ्यावरच्या बाहेर उभारून 7 वेळा घराहून उतरायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या सुद्धा अंगावरून तुम्हाला हे उतरायचं आहे आणि ते त्या होळीमध्ये अर्पण करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर नारळ शक्य नसेल तर एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे, कोरडा खोबऱ्याचा तुकडा, आणि तो खोबऱ्याचा तुकडा त्या होळीमध्ये अर्पण करायचं आहे. नक्कीच मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि घरामधली नकारात्मक शक्ती जी आहे ती दूर निघून जाण्यास मदत होते. खूप प्रभावी असा हा छोटासा उपाय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लवंग. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण लवंगांचे बरेचसे उपाय तोडगे करत असतो. तर हीच लवंग घ्यायची आहे. 3 किंवा 6 लवंगा हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या होळीमध्ये अर्पण करायच्या आहेत. लक्ष्मी मातेचा नक्कीच आशीर्वाद प्राप्त होतो. तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे तांदूळ. तांदूळ देखील या होळीच्या अग्नीमध्ये नक्कीच अर्पण करा. होळी पेटवल्यानंतर उजव्या हातामध्ये आपल्याला ते तांदूळ घ्यायचे आहेत आणि अग्नीमध्ये अर्पण करायचे आहेत. मनातली इच्छा बोलायची आहे. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा आपल्या इष्टदेवतांचा मंत्र तांदूळ टाकत असताना नक्की जपावा, जेणेकरून आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि आपल्या घरामध्ये सुख, ऐश्वर्य, संपत्ती नक्कीच प्राप्त होईल. आणखीन एक महत्त्वाची वस्तू म्हणजे तूप. तूप देखील होळीमध्ये नक्कीच अर्पण करा. तूप होळीमध्ये अर्पण केल्यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्याला यश प्राप्ती नक्कीच होत असते. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे होळीला गुलाल लावून आणि 4 मुखी दिवा लावल्यामुळे रखडलेले काम जे आहे, अपूर्ण जे काम आहे ते पूर्ण होण्यास मदत होते.